सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 पहिला टप्पा सुरूही झाला फक्त आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये रक्त सांडलं। प्रश्न असा नाही की खून झाला, प्रश्न असा आहे हा खून निवडणुकीसाठी झाला का? कारण जो मारला गेला तो सामान्य व्यक्ती नव्हता, तो होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना शहराध्यक्ष। म्हणजेच हा खून राजकारणापासून वेगळा नाही आणि म्हणूनच खून झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी इंगळे यांनी थेट आरोप केला उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचा मुलगा किरण देशमुख यांच्यावर। मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत। आरोप स्पष्ट आहे, प्रभाग क्रमांक 2 मधील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकण्यात आला। दबाव अपयशी ठरताच मनसे कार्यकर्त्याचा खून करण्यात आला। पण जर हा खून फक्त निवडणुकीसाठी होता, मग 2017चा संदर्भ पुन्हा का समोर येतोय? 2017च्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी जोशी समाजाच्या समाज मंदिरात एक बैठक झाली होती, शिंदे परिवार आणि सर्वदे परिवार यांच्यात। या बैठकीत चालन शंकर शिंदे यांनी शपथ घेतली होती 2017 मध्ये सर्वदे परिवार सहकार्य करेल, पुढील निवडणुकीत शिंदे परिवार निवडणूक लढवणार नाही आणि सर्वदे परिवारातील व्यक्तीला नगरसेवक बनवण्यात येईल। आज आरोप असा आहे की शपथ मोडली गेली आणि राजकारणात शपथ मोडली की परिणाम अटळ असतात। भावाला हत्तर मारले सगळी पोरं खासा माझा भाऊ इथं जिवंत होता, मग त्यांचा नगरसेवक ते मध्ये आला, मोकळं त्याला काय लागलं होतं, मोकळं मध्ये आलंय ते आता मध्ये आल्यावर ती ट्रीटमेंट सोडून इकडे त्यांना ट्रीटमेंट करून मग लगेच मॅडमला डोळे मारले इथल्या आणि पेशंट मेला म्हणून सांगा बोलले। खून झाल्याच्याच दिवशी रेखा सर्वदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला। क्षणभर वाटलं वाद संपला, पण त्याच दिवशी शिंदे कुटुंबातील 2 मुलांनी व्हॉट्सअपवर सर्वदे परिवाराविरोधात स्टेटस ठेवला। तो स्टेटस जोशी समाजातील युवकांमध्ये व्हायरल झाला आणि इथूनच प्रकरण हाताबाहेर गेलं। बोरावणी नाका परिसरात जोशी गल्लीमध्ये वादाचं रूपांतर थेट भांडणात झालं। जाब विचारण्यासाठी गेलेले बाळासाहेब सर्वदे या भांडणात अडकले आणि काही वेळातच त्यांचा खून झाला। एक युवा कार्यकर्ता, एक राजकीय ओळख, एक निवडणूक पार्श्वभूमी, हा फक्त योगायोग आहे का? जेल रोड पोलिसांनी 15 जणांवर खून आणि खून करण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। पण प्रश्न एकच आहे, हा खून राजकीय दबावातून झाला की जुना सामाजिक वाद रक्तरंजित झाला? आज सोलापूरकरांच्या मनात प्रश्न आहे, जर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकला गेला असेल तर लोकशाही कुठे आहे? आणि जर हा खून जुन्या वादातून झाला असेल तर राजकीय नेत्यांची नावं चर्चेत का? उत्तर आज नाही, पण परिणाम निवडणुकीवर होणार हे नक्की। हा खून कोणाचा दोष आहे? राजकारणाचा, समाजाचा की व्यवस्थेचा? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा, कारण सोलापूरमध्ये आता निवडणूक नाही, विश्वासाची लढाई सुरू आहे।